पुढली बातमी अशी आहे की पावसाळ्यात शहरातील नैसर्गिक पाण्याचा प्रवाह सुरळीत राहावा आणि जलमय परिस्थिती टाळण्यासाठी पिंपरी चिंचवड पालिकेने विशेष मोहीम राबवली आहे। नाले सफाईचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। नाल्यांच्या नैसर्गिक प्रवाहांमध्ये अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत बांधकामांना तातडीने नोटीस बजावून अतिक्रमण हटवण्याच्या सूचना देण्यात आल्यात। बंद पडलेले नाले पूर्ववत करून पाण्याचा सुरळीत निचरा करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे, तर नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे। दरम्यान पिंपरी चिंचवड पालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशींशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी। पिंपरी चिंचवड शहरामध्ये मागील 5 दशकात नव्हे एवढा पाऊस या मागच्या आठवड्यामध्ये झाला आणि सर्वत्र शहरामध्ये पाणी तुंबलं होतं। याचं मुख्य कारण आहे की शहरातले जे प्रवाह आहेत ते बंदिस्त केले गेले होते। अनेक नाल्यावर बांधकाम उभारले गेले। या सगळ्या बांधकामांवर अर्थातच प्रशासन आता कठोर कारवाई करणार आहेत। स्वतः आयुक्त सर आपल्या सोबत आहेत। सर, खरं तर या सगळ्याच बाबीचा आढावा घेतला पाऊस ओसरल्यानंतर तुम्ही काय निदर्शनास आलं आणि काय थेट आता कारवाईचे इशारा आहे? हा जो 5 तारखेपासून रात्रीपासून 3 दिवस जी अतिवृष्टी झाली, खरं म्हणजे काही ठिकाणी जवळ-जवळ 650-700 एम-एम पाऊस 36 तासामध्ये झाला आणि आपल्याला जाणवलं की सगळीकडे पाणी शिरलंय. बेसमेंटमध्ये पाणी शिरलं. काही ठिकाणी पहिल्या मजल्यापर्यंत पाणी गेलं आणि नागरिकांना खूप हाल-अपेष्टांना सामोरं जावं लागलं. याचं सर्व ॲनालिसिस करताना एक लक्षात आलं की जे नैसर्गिक प्रवाह आहेत, नाले आहेत, ते नाले बऱ्याच ठिकाणी बुजवले गेलेले आहेत. आम्ही जो प्राथमिक सर्व्हे केला आहे त्याच्याप्रमाणे सुद्धा काही किलोमीटर नाले हे डायव्हर्शन करताना, नाला डायव्हर्ट करताना बांधकामाच्या वेळेला पाईप कल्वट टाकले. ते पाईप छोटे टाकले. त्याच्यामुळे पाणी ब्लॉक होतं. काही ठिकाणी नाले काटकोनामध्ये डायव्हर्ट केलेले आहेत. त्यामुळे पाण्याचा फ्लो होत नाहीये. याची कालच बैठक घेऊन सर्व झोनल ऑफिसर्सला ही यादी आता आम्ही दिलेली आहे आणि त्यांना येणाऱ्या आठवड्यामध्ये त्यांनी त्या ठिकाणी जाऊन सर्व्हे करून जे काय त्याच्यावरती अतिक्रमण असतील, ते सर्व अतिक्रमण आम्ही आता येणाऱ्या आठवड्यामध्ये काढायला सुरू करणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने ज्या ठिकाणी खूप पाणी साचलं, तिथले जे पाईप कल्वर्ट्स आहेत, साधारणतः शहरामध्ये 350 ठिकाणी आहेत. परंतु प्रायोरिटीने कारण आता येणाऱ्या आठवड्यात परत पावसाचं फोरकास्ट आहे. त्यामुळे अडचण होऊ नये नागरिकांना म्हणून पहिले तिथे प्रथम प्राधान्याने करू. माझी या निमित्ताने नागरिकांना विनंती आहे, व्यावसायिकांना विनंती आहे, की आपण जर नाल्यावरती कुठे अतिक्रमण केलेलं असेल, कुठे बांधलेलं असेल, तर कृपया आपण स्वतः काढून घ्या. नाहीतर ते महापालिका कोणत्याही परिस्थितीमध्ये अतिक्रमण ठेवणार नाही आणि ते तोडलं जाईल. एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेले अतिक्रमण नागरिकांच्या जीवावर बेतणार आहे हे प्रशासनाच्या आता लक्षात आलं आणि तातडीने हे जे अतिक्रमण आहे नाल्यांवरचं ते काढलं जाईल अशा पद्धतीचा इशारा जो आहे तो प्रशासनाकडनं देण्यात आलाय। अर्थातच या कारवाईकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। प्रतिनिधी सुरज पाटील, गोविंद वाकडे, न्यूज 18 मराठी, पिंपरी चिंचवड।